नमस्कार, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आणि आज परत आपण एका फूड व्लॉग सोबत आलोय. आज पण मम्मीच कुक करणार आहे आणि मी फक्त शूट करणार आहे. आपण काय बनवणार आहे ते पण तुम्हाला मम्मी सांगेल. सो आता ओव्हर टू मम्मी आणि आपण रेसिपी स्टार्ट करूया. स्टे ट्यून्ड. तर आता तुम्ही बघताय मागे साहित्य आहे. आज आपण बनवतोय चिकन कबाब आणि ऍक्च्युअली इंट्रोडक्शन मम्मी देणार होती, बट मम्मीचा फंबल झाला जो मी लास्टला टाकणार आहे, तो नक्की बघा. अँड इकडे साहित्य आहे. आता मम्मी तुम्हाला साहित्य दाखवणार आहे. सो लेट्स गो टू इंग्रेडियंट्स. कांदा, हिरवी मिरची, लसूण, लिंबू, धने पावडर, मिरची पावडर, मीठ, जिरा पावडर, काळी मिरी पावडर आणि हे चिकन मिक्सर मध्ये वाटून ठेवले, थोडं बारीक करून ठेवलेले. आणि हे कांदा, हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि लिंबू टाकून हे पेस्ट बनवून ठेवलेले. ओके, ही पेस्ट बनवली. हा, आता हे चिकन घेतोय जे बारीक करून ठेवलेले आणि त्याच्यात एक कांद्याची पेस्ट जे बनवून ठेवली पाणी काढून. आणि पेस्ट मीठ स्वादानुसार. आता हे कॉर्नफ्लोअर टाकतोय जे मी तुम्हाला दाखवायला विसरली आधी. आता हे मिक्सर रेडी झालेले. आता ह्याला फ्रीजर मध्ये ठेवतोय 15 ते 20 मिनिटं. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला रेसिपी दाखवू आम्ही. ओके, तेल आहे थोडंसं हातात घेतलंय मम्मीने. थोडंसं ते कॉर्नफ्लोअर मध्ये डिप करायचं. असं दाखव हातात. ओके, आणि हे असं तळायला ठेवायचं. अँड हे बघा, आता हे फ्राय होत आहेत कबाब. आता हे फ्राय झाल्यावर मी तुम्हाला दाखवते तो. अँड इट इज रेडी. आता मम्मी काढते. आणि आता कबाब रेडी आहेत. सो आता मम्मी टेस्ट करून तुम्हाला सांगणार की कसं आहे. सो प्लीज टेल. खूप छान झाले. तू पण टेस्ट कर. खूप मस्त, खूप छान झालंय. तुम्हाला पण ही रेसिपी नक्की आवडेल. ट्राय करा आणि लाईक, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. आणि तोपर्यंत हॅव अ गुड लाईफ.